सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. नवरात्रीमध्ये घरोघरी घट बसवतात. कलशामध्ये आपली आंब्याची पानं ठेवतात आणि त्याच्यामध्ये एक नारळ ठेवला जातो. घट म्हणजे तिथे देवीचं आसन मानलं जातं. कलशामध्ये पाणी असतं. पाणी हे जीवन असतं. त्याच्यावर नारळ ठेवलेला असतो. नारळ म्हणजे देवीची शक्ती तिथे एकत्रित झाली असे मानले जाते. आजूबाजूला काळी माती टाकून त्याच्यामध्ये धान्य पेरलं जातं. हे धान्य हे समृद्धीचं लक्षण असतं. नवरात्र हे शरद ऋतूत येतात तेव्हा शेतामध्ये सुद्धा धान्य पेरतात. घरामध्ये समृद्धी यावी, शेतामध्ये चांगलं बीज उगवावं यासाठी हे नवरात्रामध्ये बीज पेरल्या जातं. घरामध्ये अंकुर आल्यामुळे ताजेपणा वाढतो, घरामधला ऑक्सिजन वाढतो आणि एक पॉझिटिव्हिटी, सकारात्मकता ही सुद्धा घरामध्ये वाढते. नवरात्रीच्या निमित्ताने आपण या निसर्गाशी जोडूत. नवरात्रीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा.